अंधेरी सीट्सला जाणाऱ्या गाड्या कधीच खाली जात नाही. आता बघा खचाखच भरायला लागले. लांबच्या पल्ल्याच्या अंतरावरती बसच नाहीये. जस्ट इंडिकेटरला आता डोंबोली लोक लागले. इझीच आम्ही वाट बघतोय आणि भाऊ टकलावून बघताय. घुसो घुसो आईच्या गाव. आज ट्रेनला खूपच गर्दी आहे. नमस्कार, गुड मॉर्निंग. आज स्टॉपला यायला 5 मिनिटं उशीरच झाला आणि डोळ्या देखतच 523 बस निघून गेली. आता दुसऱ्या बसची मी मनपूर्वक वाट बघतोय. बघूया आता केव्हा येईल. 469 येईल. उशीरच होईल कामाला जायला असं वाटतंय मला आज. या इथूनच सुट्टे 522 बस. मजाच डेपो आहे. ही पकडतो. मंडळी 522 बस पकडते जे मजाच डेपोला जाते. सीप्सला उतरू, त्या तिथून बस चेंज करून दुसऱ्या बसने ट्रॅव्हलिंग करूया. बस खाली आहे पूर्ण. ही बस एरोलीवरनं पण येते आणि केव्हा केव्हा या इथून सोनापूरच्या इथून सुटते. जस्ट आताच मंगतराम क्रॉस केलाय आणि सकाळच्या वेळेला अंधेरी सीट्सला जाणाऱ्या गाड्या कधीच खाली जात नाही. आता बघा खचाखच भरायला लागले. थोड्याच वेळात कांजूर मार्ग येईल. मग संपूर्ण बस भरून जाईल. मंडळी अंधेरी सीट्सला आलोय आणि या इथून आपल्याला आता दुसरी बस पकडावी लागेल गोरेगावला जायला. वाजले तसे 8:30 आणि 8:30चीच आपली ड्युटी आहे. आज खूपच उशीर झालाय. कंडक्टर दादा साताऱ्याचे होते, खूप गोड होते. त्यांनी आपली विचारपूस केली आणि आपल्या चॅनलला पण सबस्क्राईब केला. या इथून बघतोय आता दुसरी बस आपल्याला भेटेल तर बरंच होईल. कोणती तरी बस येते. .464 पकडून आलो मजाच डेपोला. या इथून तिसरी बस चेंज करायची. जलद बस आली बघा. A60 आली. तीन बस बदलून 2 तासाची ट्रॅव्हलिंग करून सामान्य मुंबईकर पोहोचलाय त्याच्या कामाला. भांडूपवरून एक बस चुकली. 20 ते 30 मिनिटं बसच नव्हती. बेस्ट प्रशासनाने ना जवळजवळच्या अंतरावरती खूप बसेस सोडल्या, पण लांबच्या पल्ल्याच्या अंतरावरती बसच नाहीये. 20-25 मिनिटांनी बस येतात. येतील की नाही त्याची पण शाश्वती नाही. त्यामुळे बस चेंज करून करून आलो मी आपल्या कामावरती आणि वाटेमध्ये ट्रॅफिक पण भयंकर भेटला. मंडळी झालंय तसं उशीर. 8:30ची ड्युटी, वाजले 9. तर जातो मी कामावरती. भेटूया संध्याकाळी. गुड इव्हनिंग मित्रांनो. संध्याकाळचे झाले 5:30. सकाळी तर तुम्ही बघतलाच असाल माझी ट्रॅव्हलिंग कशी झाली. सकाळी टायमाची बस भेटली नाही ना, हाच प्रॉब्लेम होतो. बस मग भेटता भेटता नामुमकिन असंच होऊन जातं. मग जी भेटेल ती बस पकडून थोडं इकडे उतर थोडं तिकडे उतर असं करून मग बस चेंज करून ऑफिसला यावं लागतं. 2 ते 3 तास संध्याकाळचे आपले जातील ट्रॅव्हलिंगला. खूप ट्रॅफिक असते संध्याकाळची आणि इथे वेरवानी स्टॉपला पण बस भेटत नाही. त्यामुळे मी काय बसनी जाणार नाही आता. ट्रेनचीच आपली संध्याकाळची ट्रॅव्हलिंग असेल. हार्डली 1.5 तासामध्ये आपण ट्रेनने घरी पोहोचतो आणि बसने लागतात 3 तास. बघा 1.5 तास कुठे आणि 3 तास कुठे. थोडी ट्रेनमध्ये गर्दी असते, धक्काबुक्कीमध्ये जावं लागतं. 1 ते 1.5 तासामध्ये पोहोचतं तर काय प्रॉब्लेम नाही. जाऊयात आपण आता ट्रेननीच. लोकांचं बचपन का प्यार रहता है. ये है मेरा बचपन का लंगोटी दोस्त. आणि आज मस्तपैकी फ्रेश होऊन आलाय रे. केस विस कापून भाई, दाढ़ी विडी रख के आया है. फुल हीरो दिख रहे है भाई. इधर देख एक बार कैमरे में. कैमरे मध्ये बघ एकदा. कॅमेऱ्यामध्ये तर बघ. मंडळी स्टेशनला जात होतो. श्री साई स्नॅक्स फूड आहे.
त्या ठिकाणी मी वडापाव समोसा खाण्याचा विचार करतोय. गर्दी बघा, लोकांची ते गर्दी खूप असते. भाई वडापाव गरम आहे की समोसा? ठीक आहे ठीक आहे, खाणे लायक आहे. समोसाच घेतला, ठीक आहे ये चल लवकर. मंडळी समोसा घेतलाय. कच्चा समोसा घ्या किंवा वडापाव. वडापाव गावठी पद्धतीचा असतो, एक नंबर लागतो. त्याच्याने आपल्याला ऍसिडिटी वगैरे पण नाही होणार, असा असतो इकडचा वडापाव. आता मी घेतलाय समोसा, पटापट फिनिश करतो, भेटूया पुढे. काय कमाल समोसा पाव होता, लाजवाब टेस्ट होत. आपण आता आलो गोरेगाव स्टेशनला. इथे इंडिकेटर मध्ये लागले आपली 5:53 फास्ट लोकल, ती पकडूया. पुढे कसं ट्रॅव्हलिंग मध्ये धावपळ असते, पुढे किती शूट व्हायला आता काय सांगू नाही शकत. वेस्टर्न लाईनच्या लोकलमध्ये ना आपल्याला प्रॉपर बसायला पाहिजे. खरी हालत खराब होते सेंट्रल लाईनच्या ट्रॅव्हलिंग मध्ये. चला चला दादरला आलो, पुकार गर्दी दादरला आहे. चला 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 सेंट्रल लाईनला जाऊया, कल्याण लोकल पकडून घरी जाऊया. भाई उधर बैठ जा तुम. पैसे भेटले साइड बिझनेस. पुकार गर्दी आहे दादरला. पकडायची बाबा. जस्ट इंडिकेटरला आता डोंबिवली लोकल लागले. इझीच आम्ही वाट बघतोय आणि भाऊ टक लावून बघताय. व्हिडिओ रेकॉर्ड करत असतो ना, एकूण एक माणूस बघत असतो माझ्याकडे. आली आपली डोंबिवली लोकल. भीड़ तो बहुत है आज, गर्दी बघा किती आहे. घुसो घुसो आईच्या गावात. आला आला भाऊ आला, कसा तरी आला बाहेर. गाडी बढ़ते हुए सिक्सर मार दे. लोकांना नुसतं चढायचंय, उतरणाऱ्याला उतरायला नाही द्यायचंय. काही लोक चढले ट्रेन मध्ये, काही बाकी आहेत मोजकी लोकच. कल्याण आहे का संकेत? आताच इंडिकेटर मध्ये बघितलंय, परेलवरून येणारी कल्याण लोकल परेलला आहे. तीच आता थोड्या वेळामध्ये येईल इथे. तीच पकडून आपण पुढे जाऊया ट्रॅव्हलिंग करायला. कारण का ज्या सीएसटी कडनं लोकल येतात ना, त्यांच्यामध्ये खूप गर्दी असते. एक तरी परेलची लोकल येईल ना, त्याच्यामध्ये थोडी आपल्याला कमी गर्दी भेटेल. दोनों साइड आहे का? अरे यार वो दोनों साइड आने वाला है. नहीं मतलब अच्छा लगता है इधर से. अच्छा इजी पड़ता है, बड़ा अच्छा लगता है क्या? काका नाही इझी वाटेल म्हणून जाता या बाजूने. पाहिजे ना. हा सोप्पा सोप्पा आणि सिंपल. प्रकार गर्दी आज. आज ट्रेनला पुकारच गर्दी आहे. थोड्याच वेळात आता पूर्ण आहे. पाचची गर्दी बघा. महाकसम मंडळी ट्रेन मध्ये भरपूरच गर्दी होती. मला तर वाटतं मुंबईची सर्व पब्लिक एकाच ट्रेन मध्ये चढलेली वाटतं. 1.5 ते 2 तासाची जर्नी करून मी आता आलोय आपल्या बिल्डिंग जवळ. इथून जातो मी घरी. त्याआधी वन टचची गोळी घेतो. तुमची कमेंट या व्हिडिओच्या खाली नक्कीच टाका. चला बाय बाय, भेटूया पुन्हा एका नवीन व्हिडिओ मध्ये.